अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। पत्रभेटच्या यावर्षीच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन दिनांक 29 ऑक्टोबर रोजी श्री गुरुमंदिरात पार पडलं। पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर सर आणि परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या शुभहस्ते या अंकाचं विमोचन करण्यात आलं। आता आपण पत्रभेटच्या यूट्यूब चॅनलवरून या सोहळ्याचं प्रक्षेपण बघणार आहोत। या प्रसंगी प्रास्ताविक करण्याची विनंती मी सौ अपूर्वा मार्डीकर यांना करतो। नमस्कार। आदिगुरु दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्री नृसिंह सरस्वती स्वामी, परमहंस परिव्राजकाचार्य टिंबिस्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य प्रज्ञानंद स्वामी महाराज, परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज आणि परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराज या गुरुपरंपरेला विनम्र अभिवादन करते। शक्तिस्वरूपिणी श्रद्धेय सौ अक्कांच्या चरणी प्रणिपात। या प्रास्ताविकाद्वारा पत्रभेटची आजवरची वाटचाल आपल्यासमोर थोडक्यात मांडते। दिनांक 11 ऑगस्ट 2000 पासून परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या प्रेरणेने या पत्रभेटची सुरुवात झाली। छोट्या स्वरूपात सुरुवात झाली आणि तेव्हा सगळे जे उपासक यात सामील झाले त्यांनी ह्याचं प्रायोजकत्व स्वीकारण्याची इच्छा प्रदर्शित केली। त्यांचाही सहभाग असावा या हेतूने ते प्रायोजकत्व आपण स्वीकारलं। पुढे जसा गुरुपरिवार वाढत गेला तशी प्रत्येकाचीच ही भावना होती की आपलाही काहीतरी सहभाग या पत्रभेटमध्ये असावा आणि नाममात्र श्रद्धामूल्य घेऊन पत्रभेट आस्थागायत अव्याहतपणे सुरू आहे। पत्रभेटमधून कायमच सद्गुरूंचे अमूल्य विचार आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवले। पत्रभेटचा एक विशेष म्हणून पत्रभेटद्वारा निघालेले 90 विशेषांक त्यांच्याकडे बघता येईल। या विशेषांकांमधून एकाच विषयाचा समग्र अभ्यास, सखोल असं चिंतन मांडलं गेलं। त्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त होतं। सर्व उपासकांनी यात सामील व्हावं म्हणून दरवर्षी एका बाहेरगावच्या संपादकाला म्हणजे उपासकाला आपण याचं संपादकत्व देत असतो, कारण नागपुरातून पत्रभेटची निर्मिती असते। या उपक्रमाद्वारा विविध क्षेत्री, विविध गावी विखुरलेला परिवार, त्यातले अनेक लेखक, अनेक उपासक समर्थपणे त्याचं संपादन करून एक नवीन गुण त्यांच्यातला समोर आला। ह्याचीच एक परिणती आज आपल्याला दिसते आहे की आमचे अमेरिकेतले उपासक श्री अवधूत अगस्तीही यात सामील झालेत। कॅलिफोर्नियातून या पत्रभेटची, या दिवाळी विशेषांकाची निर्मिती ही खूप आनंददायी आहे। असेच अनेक उपक्रम, अशाच अनेक घडामोडी पत्रभेटने मागच्या काही वर्षात अनुभवल्या। विशेषांकाला मिळालेलं मराठबोली पारितोषिक गेल्या वर्षीच्या विशेषांकाला हे मिळालं, ते आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आणि उत्साहवर्धक अशी गोष्ट आहे। अनेक उपासक जे प्रायोजक म्हणून सतत श्रद्धामूल्याद्वारा आमच्याशी जोडले गेले होते, त्यातूनच पुढे काही जाहिरातदार म्हणूनही पुढे आले आणि त्यांनी या दिवाळी विशेषांकाला विशेष असं सहाय्य केलं। आणि या निधीतून अर्थातच सद्गुरूंचे विचारांचा प्रसार करणारी विविध पुस्तकं त्यांची निर्मिती झाली। विविध आध्यात्मिक शिबिरं, सामाजिक शिबिरं याद्वारा समाजाच्याही आम्ही जवळ गेलो। अनाथाश्रमांना भेटी, त्यांना मदत, गरजूंना मदत, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरं, हे असे सगळे उपक्रम यात होते। पुढचं वर्ष हे पत्रभेटचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे या सगळ्या उपक्रमांसोबतच काही नवीन कार्यक्रमही आपण अनुभवू शकाल।
डिजिटल माध्यमं ही त्यासाठीचं एक प्रभावी साधन आमच्याकडे आहे. फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि पत्रभेटची वेबसाईट याद्वारा दूरवरचे उपासक, वाचक, लेखक आमच्याशी जोडले जाऊ शकतात. पॉडकास्टद्वारा सद्गुरूंच्या विचारांचं श्रवण आपण करू शकता. हे सर्व घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा आपल्या भेटीस येऊ. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी पत्रभेटची ही वाटचाल अशीच यशस्वीरित्या चालू राहावी अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. पत्रभेटच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन दिनांक 29 नोव्हेंबर रोजी श्री गुरुमंदिरात पार पडलं. पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर सर आणि परमपूजनीय सद्गुरुदास महाराज यांच्या शुभहस्ते या अंकाचं विमोचन झालं. आपण पत्रभेटच्या यूट्यूब चॅनलवरून या प्रकाशन सोहळ्याचं प्रक्षेपण आता बघूया. पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, परमपूजनीय सद्गुरुदास महाराज, अजय दादा, डॉक्टर अमर देशपांडे सगळ्यांना विनंती करतो की आपण पत्रभेटच्या या दिवाळीच्या विशेष अंकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते. पत्रभेटच्या दिवाळी अंकाचं विमोचन झालं आहे. मी पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गुरुवर्य, आर्यदादांनी माझी ओळख करून देत असताना सिडॅकच्या डेव्हलपमेंट ही संस्था आम्ही जी प्रथम संगणक शिकवण्यासाठी तयार केली होती, त्यावेळी खूप मोठं आपले आव्हान जे होतं, सर्वांना संगणक शिकायचा होता. संगणकाचे तंत्रज्ञान समोर आले होतं आणि ज्या तऱ्हेने भारताने जे संगणक हाताळलं, मला स्वतःलाही कल्पना नव्हती त्यावेळेची संगणक शिक्षण इतक्या वेगाने समोर जाईल की आम्ही त्याचा तंत्रज्ञान अवगत करत होतो. त्याच वेळेस आम्हाला मोठं आव्हान होतं की आम्हाला संगणक येत होतं. या परिस्थितीमध्ये एक संगणकाचा सर्वांना समजेल असा कोर्स आम्हाला तयार करायचा होता, इंट्रोडक्टरी कोर्स, ज्या पुढे आपण MSCIT म्हटलं. आता हा कोर्स खूप इतका पॉप्युलर झालेला आहे की संगणकाचं शिक्षण किंवा त्याचा उपनाम झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. हा कोर्स जवळजवळ 2 कोटी लोकांनी त्यावेळेस दिले. खेड्यातून आलेली मुलं सर्वांना सिडॅकचा MSCIT कोर्स हवा. त्या कोर्सचं प्रारूप कसं असावं हा फक्त आपल्या समोर. आणि खेड्यातल्या मुलांना संगणक शिकवावं, संगणक आला पाहिजे. कोर्सवर भवितव्य आपलं आहे ते संगणक त्याला
मुख्य कारण म्हणजे हे तंत्रज्ञान मानवाचं रूप म्हणजे मानवाच्या रूपातच आपण एक यंत्र तयार करणार आहोत आणि त्या यंत्राचं शिक्षण मानवाला कसं पूरक ठरेल आणि ते कसं अवगत करावं हा प्रश्न होता. त्यावेळी माझे स्नेही विवेक सावंत यांनी हा कोर्स निर्माण केला. तो सिडेट मध्ये प्रथम चालवला गेला आणि लोक शिकायला लागले. आम्हाला माहित होतं की लोक इतक्या वेगाने हा कोर्स हाताळतील शिकतील असं अजय दादांनी केलं. मलाही माहित होतं की हे असं काही जादू होईल. संगणकाच्या तंत्रज्ञानातून संगणकाच्या शिक्षणातून जगभर हा कोर्स आपण केल्यानंतर आपण हा कोर्स हाताळला जाईल आणि सर्व लोक अवगत करण्याचा प्रयत्न करतील हे आम्हालाही त्यावेळेस मत माहित होतं. विवेक सावंत यांनी या कोर्सची निर्मिती केली आणि लोक शिकायला लागले. मला आठवतं की इंग्रजी येत नाही त्यामुळे इंग्रजी शिकायला लागली होती आणि हा कोर्स केल्याबरोबर मात्र ते एकदम अमेरिकेची भरारी घ्यायची आणि अमेरिकेत जाऊन रगडून घ्यायचं. त्या कोर्समध्ये 14 तास दिवसात अभ्यास करावा लागला. पण हे क्लिष्ट म्हणजे एक प्रकार त्यावेळेस क्लिष्ट तंत्रज्ञान आपण अवगत करू शकतो आणि माणसाचा मूलाग्र बदल टेक्नॉलॉजीने कसा होतो त्यावेळेस सिद्ध करून जातो. माझ्या गावातून लोक मुलं यायची गावातून गावागावातून छोट्या छोट्या खेळातून आणि त्यांना इंग्रजी धड यायचं नाही आणि तंत्रज्ञान अवगत करायची आणि सरळ जाऊन फॅन्टॅस्टिक स्कूलला जाऊन तिथे विभागात त्यांना घ्यायची आणि त्या तंत्रज्ञानामध्ये सर्वच बदल होता. एवढंच नव्हे तर त्यांनी पूर्ण सिटीज शहर नगर त्या नगराचा काय फरक कसा होतो एका तंत्रज्ञानाच्या आम्ही पुण्यालाच पाहत होतो की जाग काय ते पूर्ण स्कायलाईन पुण्याची बदलली तर एका कोर्समध्ये. आज खूपच प्रगती झाली आहे, खूप प्रगती होत आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे एक आपण आता एक असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत महत्वाचं म्हणजे मानव असं अक्षरशः मानव रूपातच आपण मशीनच्या रूपात मानव कसा त्याचा उपयोग करेल आणि पुढे पुढे कसा जाईल हे आम्हाला याद नाही. आज जगामध्ये या विषयावर खूप जबरदस्त म्हणजे प्रकारचं चर्चा सुरू आहे, खूप डिस्कशन सुरू आहेत आणि बरेच लोक मानतात ते अत्यंत एक वेगळे थिंकर्स आहेत, फ्युचर थिंकर्स आहेत की तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊ नये. मानवाची काय स्थिती होईल पुढे, पुढे जॉब्स असतील की नाही, पुढे मशीन मला सांगायचं होतं की मशीन्स आता त्यांची क्षमता इंटेलिजन्सची क्षमता ही आता मानवापेक्षा खूप तरी वाढत आहे. ती त्याला एक वेगळी दिवशी सरपास करेल हा प्रश्न सर्व आणि पुढे आपल्याला मशीनच म्हणजे मशीनच्या हाताखाली काम करावं लागेल हे असं दिसत आहे. ज्याचे ते आपण काय आपण निर्माण केलेलं आहे, काय मानवाने निर्माण केलेलं आहे त्यामुळे मानवाची स्थिती काय होईल हा मोठा आज जगात आहे. जॉब राहतील की नाही, पुढे ज्या तंत्रज्ञानाने इतके जॉब्स तयार केले
त्या तंत्रज्ञानाला असं अशी परिस्थिती आहे की आपल्याला जॉब माणसाला जॉब देखील नाही हा प्रश्न आहे. काही लोकांनी असं सांगितलं की एक मोठं भस्मासूर आपण निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे भस्मासूर काय करेल आपल्याला सर्व बरोबर करून टाकेल आणि आपली परिस्थिती काय होईल हे मोठमोठे फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स. तर मला सांगू इच्छितो की महाराष्ट्र एक मोठा मानवाच्या क्रांतीमध्ये असा क्षण आला आहे की आज मानवाला समजत नाही की आपला रोल काय असावा. आज संगणक आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि आपला काही रोल असेल का नाही मुख्य आणि मूलभूत प्रश्न सर्वांच्या समोर तुम्ही जसं सांगितलं की त्यावेळेस आपल्याला काही कल्पना होती म्हणजे कोर्स आपण निर्माण करतो त्या पुस्तकात त्या कोर्सचा इम्पॅक्ट एवढा मोठा असेल की या कोर्सामुळे किंवा या कोर्समुळे आपल्यासमोर मोठे प्रश्न की आपण पुढे काय करायचं आहे. असो पण हा म्हणजे पुढे येणाऱ्या ते तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलेलं आहे समोर. एक तंत्रज्ञान समोर आल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नवीन तंत्रज्ञान आणि माझ्याबरोबर एक प्रोफेसर डी भोईचे जर्मनीचे प्रोफेसर त्या भारतात आले होते UNDPच्या प्रोग्राममधून. नवीन तंत्रज्ञानाचं शिक्षण आपण कसं द्यावं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. तर मी म्हटलं की सर्वात चांगलं सर्वात मला जे कळलेलं आहे की आपल्या कोणती नवीन तंत्रज्ञान आपल्या त्याच्यासमोर आहे त्याच्या आपल्यासमोर येत ते बेस्ट वे इज टू राईट अ बुक ऑफ इट. आम्ही दोघांनी त्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पहिलं पुस्तक लिहिलं भारतासमोर आणि त्यांनी एक प्रकारची पुन्हा एक क्रांती घडून आणली युरोपमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रति माणूस माणसाला तंत्रज्ञान निर्माण करायचं आहे आणि ते अवगत केल्यानंतर ते काय करू शकेल की टेक्नॉलॉजी कशी बदलेल त्या सर्व सर्व जगामध्ये आता विचार होत आहे. ते बंद करा आता आम्हीच हे ते तंत्रज्ञान म्हणजे आम्ही त्याला काढी पुसावं हेच बंद करायचे आंदोलन होत आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एका नवीन तंत्रज्ञानाला आपला आपण काय करायचं आम्ही त्याच्यावर पुस्तक लिहिलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते बरंच पॉप्युलर आहोत युरोपमध्ये झालं. पुढे भारतात यायला वेळ लागला त्यामुळे पण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या रेव्होल्युशनरी चेंजेस होत आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पुढे पहा कुठे डिस्कशन पहा कुठे त्याच्यामध्ये की गडबड होतात किंवा डिस्टर्ब होतात की आता आपलं काय आपलं खरं नाही बघावं असं वाटायला लागलं आहे. अशा पंचतंत्रामध्ये अशा स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी की असा भस्मासूर आपण कसा निर्माण होतो याच्या स्टोरीज त्यावेळेस निर्माण केल्या होत्या आणि ते आव्हान आपल्या समोर आहे. त्याची आध्यात्मिक बाजू म्हणजे काय हे समजण्यासाठी आम्ही एक पुस्तक लिहिलं आहे मेथड्स अँड टूल्स ऑफ अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामध्ये ही भूमिका मांडली आहे ती आपण वाचण्याचा प्रयत्न करावा. हे तंत्रज्ञान आता आम्हाला कसं शिकवायचं आहे किंवा आम्हाला कसं समजायचं आहे काही प्रयत्न आम्ही करत आहोत आणि हे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या मातृभाषेतून सर्वांच्या समोर आणता येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे ते मातृभाषेतून कसं ओळखत करावं. खेड्यापाड्याच्या मुलींना मुलांना
मुलींना आणि त्यामध्ये हे कसं शिकवावं हा प्रश्न सर्व आता आमच्यासमोर आहे आणि त्याचा मी विचार केला. एक प्रश्न होता की हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते सरळ मातृभाषेचं इंट्रोड्यूस करावं. उलट मातृभाषेचं इंट्रोड्यूस करायचं ती टेक्निक, ती टेक्नॉलॉजी, ती टेक्नॉलॉजी तुम्हालाच पर्यंत शिकवते ते याचा उपयोग कसा करावा. त्यामुळे तर असे नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन मानवजातीसमोर मानवी एक आव्हानात्मक तयार होत आहे आणि पुढे काय पुढचं जग कसं असेल त्याचा आपण फक्त कल्पनाच करू शकतो आणि त्यातून काय तयार होईल हे आम्हाला माहित नाही. पण त्यातून काय चांगल्याच गोष्टी घडवू, शुभच गोष्टी घडवू अशी प्रार्थना करून माझे इनिशियल विचार आहेत ते आपल्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक मानवाचं पुढे त्यातून आज सांगितलं की अध्यात्म आणि आध्यात्मिक म्हणजे काय, आत्मिक म्हणजे काय, अध्यात्म त्यातून काय. आणि मला दिसतं की मानवाची आध्यात्मिक बाजू त्याबरोबर वैज्ञानिक बाजू त्या दोन्ही एकत्र होतील, ते दोन्ही कॉमर्स होतील आणि त्यातून मानव त्याची उत्तर तेच तंत्रज्ञान तेच तज्ञ आपल्याला आणि एक नवीन माणूस करायला सुरुवात आहे. आता म्हणजे मशीनचं इंटेलिजन्स मानवापेक्षा कितीतरी पटीने वाढलंय. ही असं आव्हान आजपर्यंत मानवाला आलं होते की आपण तयार केलेली मशीन आपल्यापेक्षा म्हणजे आपण गोष्टी ऐकत होतो रोबोट्स वगैरे, पण ते साक्षात आपल्या समोर आहे आणि ते तंत्रज्ञान आपल्याला कसं आव्हानात्मक करते हेच बघून आपण एकतर तोंडात दूध घालतो किंवा त्यामध्ये मला वाटतं की ते आपण समजून घेऊया. आणि पुढे पण असं एक आव्हान दिसतं की जसं आता माझा अध्यात्म शिकतो आपल्याला एक हे नवीन तंत्रज्ञान कुठे घेऊन जाईल असं हे समजायचं की त्या प्रभूची त्यांच्यासमोर प्रार्थना करूया की आम्हाला चांगल्या दिसलं, चांगल्या पुढे घेऊन जा आणि मानवी जातीचं प्रत्येक जातीचं त्यातून चांगलंच व्हावं, चांगलंच व्हावं, शुभच व्हावं म्हणजे आपण ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थनेने माझे विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला काही बोलण्यात त्रास होतो त्यामुळे चांगल्यापैकी मांडू शकलो नाही तरी पण म्हणजे अक्षर होतात मला समजायला असेल. मला एकच सांगायचं होते की या ज्या डेव्हलपमेंटपासून मशीन आध्यात्मिक स्पिरिच्युअल मशीन्स तर त्या आम्हाला लागतील का आणि ते तुम्हाला एक प्रकारचं मार्गदर्शन करतील. तुम्ही असे मारा त्यातून नवीन माणूस तयार होईल असं मला वाटतं. अरविंदने सांगितल्याप्रमाणे न्यू माइंड विल गेट डेव्हलप अँड नितांत गरज आहे न्यू माइंड सुपर माइंड शुड बी डेव्हलप किंवा सुपर माइंड आध्यात्मिक शिक्षण काय असतं किंवा आध्यात्मिक व्हॅल्यूज काय आहेत ते आपण संगण्यापासून सुद्धा शिकू आणि संगणक त्यासाठी पूरकच करेल. आणि आपलाही आपण जो ते ही आपले आश्रम आहेत किंवा ही गुरुशिष्य परंपरा आहे ती या गोष्टीवर विचार करून आम्हाला मार्गदर्शन करावं, गुरुवारांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशीच आमची याच्यामध्ये विनंती आहे. आणि ते ज्ञान हे नवीन ज्ञान कसं असेल याची मी आतुरतेने वाटतो. नमस्कार. पत्रभेटच्या दिवाळी अंकाचे संपादक श्री अवधूत अगस्ती यांना मी विनंती करतो की त्यांनी
आपलं हृदगत व्यक्त करावं. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. जगभरातील सर्व लोकांना विचारले की तुमचा आवडता छंद कुठला, तर सर्वात जास्त प्रमाण निघेल ते वाचन किंवा रीडिंग या छंदाचे. या विश्वात किती वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक असतील, पण बहुतेकांना वाचनाची आवड खूप असते. आणि माझ्याच अनुभवावर सांगतो की वाचायला काही मिळालं नाही तर आपण काहीही वाचतो. उगीच काय व्हॉट्सअपकडे प्रसिद्ध झाले नाही आहे. पण आपल्या सर्वांना असे दर्जेदार साहित्य पुरवण्याचे, आपल्या वाचनाचा छंद जोपासण्याचे, धर्म, संस्कृती, इतिहास, विज्ञान, कला इत्यादी विविध विषयावरील लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मागील 23 वर्षापासून पत्रभेट अखंडपणे करते आहे. मी स्वतः मागच्या 23 वर्षापासून पत्रभेट वाचतो आहे. आणि आता परदेशात राहायला आल्यापासून तरी पत्रभेट खरोखरच दर महिन्यात मिळणारी अनोखी भेट वाटते. त्यामुळे जेव्हा पत्रभेटीच्या प्रमुख संपादिका सौ प्रज्ञाताई फडणीस यांनी मला दिवाळी अंकाच्या संपादनासाठी विचारले, तेव्हा मला ती एक खूप छान संधी वाटली. अशी संधी की ज्याच्यामुळे मी 4-5 महिने अखंड सद्गुरुस्मरणात राहू शकेल. पत्रभेटीचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक अंक हा जेवढा कालसापेक्ष असतो तेवढाच कालनिरपेक्ष. म्हणजे जुलैच्या अंकात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष माहिती असेल, ऑगस्टमध्ये श्रावण मासानिमित्त छान छान कविता येतील. पण हे सर्व अंक जेवढे कालसापेक्ष तेवढेच कालनिरपेक्ष पण असतात. तुम्ही पत्रभेटीचा जुना कुठलाही अंक काढा, अगदी 10, 12, 15 वर्षापूर्वीचा अंक जरी काढला तरी तो आधी थोडा रिलेव्हंट वाटतो. म्हणून पत्रभेटीची ही परंपरा या दिवाळी अंकाच्या निमित्ताने पुढे चालवण्याचा हा प्रयत्न याही अंकात केला आहे. असे तू हिमालयाच्या पलीकडून ही या विशेष अंकाची थीम आहे. थोडक्यात पत्रभेटीचा हा जागतिक अंक म्हणता येईल. या अंकातील लेख हे भारताबाहेर स्थायिक झालेल्या अभ्यासकांनी, उपासकांनी लिहिले आहे किंवा त्या लेखांचा विषय हा भारताबाहेर आपली संस्कृती, आपला धर्म याच्या संदर्भात आहे. भारताबाहेर राहूनही भारतीय संस्कृती जपणारे, तिचा अभ्यास करणारे अनेक नवे लेखक, खरे तर नवे मित्र आणि नवे विषय यांच्याशी माझा या निमित्ताने संपर्क झाला. 20-30 वर्षे भारताबाहेर राहूनही या मंडळींचा आपल्या धर्मसंस्कृतीचा अभ्यास, मराठी भाषेवरील प्रभुत्व, लिखाणातील सहजता पाहून खरंच खूप आनंद झाला. मुख्य म्हणजे भारताबाहेर राहणे ही मर्यादा नसून संधी आहे असे या मंडळींनी मानले आणि आपले कार्य केले. या अंकात अनेक नवीन विषय मांडले आहेत. महाराष्ट्र धर्म ही संकल्पना नक्की काय आहे, आपल्या संतांची भूमिका प्रांतिक नसून वैश्विक कशी होती, अगस्त्य ऋषींपासून विवेकानंदांसारख्या संतांनी आपल्या त्या धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा केला आणि पाश्चिमात्य लोकांनी त्यांना कसे आपले मानले, आपल्या जुन्या ऋषींनी लावलेले वैज्ञानिक शोध, आपल्या आवडत्या दैवतांची उपासना संपूर्ण जगात कशी होते, अशा अनेक विषयावरील सखोल अभ्यास करून दिलेले लेख आपल्याला नक्कीच आवडतील. भारताबाहेर प्राचीन मंदिरांची माहिती या पत्रभेटीत आपल्याला मिळेल. यात काही खूप प्राचीन मंदिर आहेत. अंकोरवट हे मंदिर तर जणू एक आश्चर्यच आहे. याच्यावर एक स्पेशल विशेष लेख घेतला आहे आपण. तशीच बरीच नवीन मंदिरे सुद्धा आहेत. म्हणजे साधारणतः 100-125 वर्षे जुनी असलेली ही मंदिरे. त्यावेळीचा जो हिंदू समाज ज्यांनी सत्यंत्र केलं तो खरं तर काही आजच्यासारखा श्रीमंत किंवा उच्च शिक्षित नव्हता. मुख्यतः हे लोक कामगार किंवा शेतमजूर होते. पण तरीही प्रयत्नपूर्वक त्यांनी मंदिरे स्थापून आपली संस्कृती जपली. त्यांची आज आपण दुसरी किंवा तिसरी पिढी म्हणजे सेकंड किंवा थर्ड जनरेशन ऑफ इमिग्रंट असं आम्ही म्हणतो. या सगळ्या पिढीला सुद्धा संस्कृतीची, आपल्या सणांची खूप आवड आहे. आणि या सगळ्यांमागे यांनी या जुन्या पिढीने जे कार्य केलं आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि याची माहिती सुद्धा आपल्याला या अंकात मिळेल. भेट सद्गुरूंशी असे पत्रभेटीचे ब्रीद वाक्य आहे. ही सद्गुरुशक्ती अमर्याद आहे. तिथला काळ, वेळ, स्थळाचे बंधन नाही असे आपण नेहमी म्हणतो. आपल्या या विशेष अंकाच्या जे मुख्य पेज आहे, कव्हर पेज, त्याची थीम सुद्धा हीच आहे. आणि आपल्या उपासकांना जगात प्रवास करताना आलेले सद्गुरुशक्तींचे अनुभव या अंकात संकलित केले आहेत. ते वाचताना आपापल्या सद्गुरूंचे, सद्गुरुतत्वाचे स्मरण आपल्याला नक्कीच होईल अशी आशा करतो. आज जग जवळ येत चाललं आहे असे आपण म्हणतो. ग्लोबल सिटीजन ही संकल्पना सर्वत्र रुजत आहे. आता हेच बघा, सध्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे आणि या भारताच्या मॅचेस
या संपूर्ण जगभरातून बघितल्या जातात. भारतीय पदार्थ सगळीकडे उपलब्ध आहेत. अगदी त्याचप्रमाणे आपली उपासना केंद्रे सर्वत्र असावी. आपली मुले जगात शिकायला किंवा नोकरीनिमित्त कुठेही गेली तरी त्यांची आपल्या उपासनेशी, संस्कृतीशी जोडलेली नाळ तुटू नये, असे याच्यासाठी अनेक लोक विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. या जागतिक पत्रभेटीच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अमर्याद सद्गुरू शक्तीचे पाठबळ या सर्व प्रयत्नांना लाभो ही सद्गुरूचरणी नम्र प्रार्थना करतो. माझे सद्गुरू श्री सद्गुरुदास महाराज यांची शक्ती आणि प्रेरणा मला नित्य मिळते असा माझा दृढ विश्वास आहे. त्यांना वंदन करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुदेव दत्त. पत्रभेटच्या दिवाळी अंकासाठी आपली लेखन सेवा देणाऱ्या लेखकांचं मनोगत आपण आता जाणून घेऊया. जय श्रीराम. वेदांपासून तर संतांपर्यंत असलेली वैश्वात्मक भूमिकेची एकवाक्यता ही आपल्या भारतीय तत्वज्ञानाची जगाला एक अद्वितीय देणगी आहे. धार्मिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय व सांस्कृतिक भेदांच्या सीमा उल्लंघून सर्वांना त्यांच्या वैविध्यासह स्वीकारण्यासाठी जी एक आधारभूत समानता लागते ती स्थूलातून सूक्ष्माकडे गेल्याशिवाय लाभणं अशक्य. आणि या सूक्ष्मतेची परिसीमा ज्या तत्वात होते की जिथे केवळ उपरोक्त स्थूलातीलच नव्हे तर सूक्ष्मातील भेद सुद्धा पूर्णपणे मावून जातात, ज्याच्या वर्णनासाठी विशाल वाङ्मय निर्मिती विशेषतः भारताच्या पुण्यभूमीत प्रामुख्याने झाली, त्या तत्वाचं अपरोक्ष ज्ञान झालेले आपले भारतीय तत्वज्ञ आणि असा विश्वात्मक भाव ज्यांच्या आयुष्यात, प्रबोधनात, कार्यात अत्यंत ठळकपणे दृगोच्चर झाला ते सांप्रत काळातले संत भारतमातेचे थोर सुपुत्र म्हणजे स्वामी विवेकानंद. श्रीराम समर्थ. नमस्कार, मी नितीन बर्वे, कॅलिफोर्निया, अमेरिकेतून आपणा सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पत्रभेटच्या दिवाळी विशेष अंकात मागोवा शोधा पाटील शोधांचा असा माझा एक लेख प्रकाशित होत आहे. त्या लेखाचा हा थोडक्यात परिचय. गेली 30 वर्षे इथे मी कॅलिफोर्नियात विविध क्षेत्रात काम करीत आहे. शालेय शिक्षण असो, युनिव्हर्सिटी शिक्षण, कन्सल्टिंग, इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्री अशा बऱ्याच क्षेत्रात काम केल्यामुळे विविध स्तरातील व विविध प्रकारच्या लोकांशी जवळचा संबंध आला. त्यामुळे साहजिकच इथली जीवनशैली, इथली शिक्षणाची पद्धत, इथली कामकाजाची पद्धत आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील ह्या सर्व पद्धती, शिक्षण किंवा आपली संस्कृती, रूढी, परंपरा, शास्त्र याचा तुलनात्मक विचार डोक्यात कायमच चालू असायचा. जेव्हा माझे स्नेही श्री अवधूत अगस्ती यांनी या लेखाबद्दल मला विचारले तेव्हा मला अत्यंत आनंद झाला, कारण ह्या संधीमुळे या विषयाचा अजून सखोल अभ्यास करण्याची मला एक संधी मिळाली. आणि मला असं जाणवलं की इथल्या अमेरिकन समाजात ज्याच्यात इथे बहुसंख्य असलेले भारतीय लोकही समाविष्ट आहेत, त्यांना आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेबद्दल, रूढीबद्दल ऋषीमुनींनी जे काही सखोल आणि व्यापक संशोधनाचं काम विविध क्षेत्रात, म्हणजे मग ते आयुर्वेद असो, भौतिकशास्त्र असो, गणित असो, ज्यात जे केलेलं आहे त्याचा इथे कोणालाही गंधही नाही. आणि त्याचे श्रेय मिळण्याचं तर बाजूलाच, पण ते सर्व लपवण्याचे काम जे गेले 100-200 वर्ष पाश्चात्य संस्कृतीमुळे झालेले आहे त्याबद्दल मनात कायम खंत असते. तर ह्या सर्व परिस्थितीची कारणे काय आणि ह्या परिस्थितीतील वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळ्या शास्त्रातील काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणं मी या लेखात नमूद केलेली आहेत. आणि खास करून गेल्या काही वर्षात आपल्या पुन्हा पूर्वीच्या मूळ संकल्पना आता इथे नवीन समाजात रूढ होऊ पाहत आहेत, त्यांना फक्त नवीन गोंडस नावं दिलेली आहेत. अशाही काही संकल्पनांचा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे. आणि ह्या सर्व विसंगतीबद्दल किंवा ह्या सर्व परिस्थिती बदलण्याकरता आपल्याला काय करता येईल ह्याचंही थोडक्यात मी एक विवेचन ह्याच्यात केलं आहे. तर आपल्या सर्वांना हा लेख कसा वाटतो ह्याचा अभिप्राय मला जरूर कळवा.
आणि पुन्हा श्री अवधूत अगस्ती आणि आपल्या सर्व टीमचे म्हणजे पत्रभेट हे विशेषांक प्रकाशित करण्याकरता ज्या ज्या मंडळींनी ह्याच्यात हातभार लावला आहे त्या सर्वांचे मनापासून आभार आणि पुन्हा सर्वांना एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. खरं म्हणजे परमपूजनीय विष्णुदास महाराजांवर म्हणजेच पूजनीय बाबांवर लेख लिहायचं हे किती अवघड काम आहे, कारण मी बाबांना कधीही प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. पण आम्ही पुण्यात असतानापासून साखळी पाळण्याच्या निमित्ताने बाबांच्या पोथीचे नियमित वाचन मनन होत असे. बाबांची पदे विविध कार्यक्रमात नित्य म्हटल्या जातात आणि एक लक्षात आले की श्री गुरुमंदिरात होणारे सर्व उत्सव, सर्व कार्यक्रम तसेच नित्य उपासना ही बाबांनी जी आखून दिली आहे त्याप्रमाणे होते. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज म्हणजे बाबांचे प्रतिरूपच आहेत. म्हणून बाबांच्या पदाचा मला उमगलेला अर्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे श्री दत्त जयदत्त अवधूत स्मरता या लेखात. पत्रपेटीच्या सर्व उपासकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. स्वामी विवेकानंद यांचे अमेरिकेतील कार्य या विषयावर लिहायला घेतलं आणि माझ्या 20 वर्षाहून अधिक माझ्या शिकागो जवळच्या वास्तव्यात माझ्या फुलरटन हॉल आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो इथल्या अनेक वाऱ्यांच्या आठवणी यायला लागल्या. माझ्या घरी येणाऱ्या कित्येक जणांना मी तिथे नेण्याच्या निमित्ताने मी सुद्धा त्या ठिकाणी जात असत आणि प्रेरित होऊन येत असे. पण ज्या भाषणांनी पूर्ण जगाला प्रेरित केलं त्या भाषणाचा इतिहास आणि त्याच्या भोवतालच्या काही गोष्टींबद्दल मला लिहायला मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी थोडं संशोधन केलं, वाचन केलं आणि मला बऱ्याच अशा गोष्टी कळल्या त्या साधारणतः कोणालाही त्यांचं चरित्र वाचून कळल्या नसाव्यात किंवा कळल्या नसतील. बऱ्याच गोष्टी चरित्रात नाही आल्यात. काही गोष्टी इतर लेखांमध्ये, इतर साहित्यामध्ये, इतर न्यूजपेपरच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यावेळेस छापल्या गेल्या होत्या. अशा बऱ्याच गोष्टींचा मला उलगडा झाला. अर्थात मी त्यांच्या पूर्ण जीवनाचं, त्यांच्या पूर्ण कार्याचं आणि पूर्ण चरित्राचं विवेचन, विश्लेषण करण्याचं टाळलंय. तो विषय बराच मोठा आहे, अफाट आहे आणि संपादकांनी नियोज दिलं थोड्या जागेत मी त्यांचं कार्य मांडायचा प्रयत्न केलाय आणि अशी काळजी घेतली आहे की शक्य तितक्या अचूकपणे सगळी माहिती मांडावी, श्रोत्यांना, वाचकांना मिळावी. इतके करूनही काही जर चुका राहिल्या असतील, त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या स्वतःच्या आहेत, माझ्या या सगळ्या सोर्सेसच्या, माझ्या श्रोतांच्या नाही आहेत आणि मी क्षमस्व आहे त्याच्याबद्दल. हा लेख लिहिताना आणि लिहिल्यावर मला एक वेगळीच उत्स्फूर्ती मिळाली आणि मी अशी आशा करतो की वाचकांना सुद्धा काही नवीन माहिती मिळेल आणि काही चांगलं कार्य करायला प्रेरणा मिळेल. धन्यवाद. नमस्कार. मी श्रुती पांडे. यंदाच्या दिवाळी अंकात घेऊन आले आहे एक विचार, एक मार्ग, एक गवसलेला सूर. प्रत्येक माणसाच्या जीवनात चरितार्थाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याची संधी त्याला उपलब्ध होते. त्या संधीमध्ये ज्ञान वाटण्याची संधी मिळणं म्हणजे काही सांगायलाच नको. असाच एक छोटासा प्रवास मी शब्दात उतरवला आहे. तुम्हालाही तो जरूर आवडेल अशी आशा करते. तेव्हा नक्की वाचा. यंदाचं दिवाळी अंक ही आसेतू हिमालयाच्या पलीकडून 2023. धन्यवाद. नमस्कार. मी यशश्री चरेगावकर. पत्रभेटीच्या दिवाळी अंकात माझा जेथे जातो तिथे तू माझा सांगती हा लेख प्रकाशित होत आहे. असे म्हणतात, आपण जरी सद्गुरूंचे बोट सोडले तरी ते आपला हात कधीच सोडत नाहीत. याचा अनुभव मला माझ्या जीवनात आला. माझे बालपण अकोल्यात गेले. त्यानंतर काही वर्ष आम्ही पुण्यात होतो आणि नंतर आता बरेच वर्षापासून आम्ही अमेरिकेत राहत आहोत. जिथे गेलो तिथे मी नेहमीच उपासना, रामनाम सुरू ठेवले आणि त्याचे फार छान अनुभव मला माझ्या जीवनात आले. तेच लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखातून मी केला आहे. धन्यवाद.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार, मी गिरीश देशपांडे, मस्कत, ओमान. अरबी समुद्राची पूर्वीकडील किनारपट्टी ही भारताची तर पश्चिमेकडील बाजू ही ओमानची. ओमान हे मुस्लिम राष्ट्र, पण अतिशय प्रगत आणि आधुनिक विचारसरणीचा हा देश. खनिजे आणि तेल यांनी समृद्ध असा हा देश आहे. स्वाभाविकच भारतातील कुशल कामगारांनी व माझ्यासारख्या काही इंजिनियर्सनी या ओमानला आपली कर्मभूमी बनवली. दिवसभर फॅक्टरीत काम करत असलो तरी शेवटी आपल्या घराची, सणांची व मराठी भाषा बोलणाऱ्यांची आठवण येतेच. अशाच समविचारी लोकांना मग श्री मनुष्यराव उद्धव हा नेता मिळाला. परमपूज्यनीय श्री सद्गुरुदास महाराजांचे दृढ शिष्य असे हे आमचे मनीषराव. त्यांच्या घरी दर गुरुवारी आम्ही उपासना सुरू केली आणि बघता बघता उपासनेचा मोठा आश्रय या समर्थांच्या युक्तीचा अनुभव आम्हा सर्वांना यायला लागला. मस्कत उपासना केंद्राचे हे 23वे वर्ष आहे. आमच्या उपासना केंद्राची वाटचाल आणि सद्गुरू शक्तीचा प्रत्यय देणारे उपासकांचे अनुभव वाचा उपासनेचा सूर अरबी समुद्रापलीकडून या लेखात. या प्रसंगी उपस्थितांना आशीर्वचन देण्याची प्रार्थना मी परमपूजनीय सद्गुरुदास महाराज यांना करतो. अतिशय भाग्याचा दिवस आहे. यंत्रयुगातले ऋषी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ऋषींना जी चिंता होती पूर्वीच्या काळी, भद्रमिच्छंद ऋषया श्रमिता तपो दीक्षा मुक्तसे दुर्ग्रे ततो राष्ट्रम मनपो उजेष्ट प्राप्त. सगळ्यांचं कल्याण व्हावं याच्याकरता ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येमधून राष्ट्राला बुद्धी, ओज, शक्ती ही सगळी प्राप्त झाली. आज कॉम्प्युटरनी या क्षेत्रामध्ये खूप क्रांती केलेली आहे आणि तो पुढे भस्मासुर होईल की काय अशी भीती आमच्या ऋषीवर्यांना वाटते. आणि ही ऋषी मुनींना वाटणारी भीती पूर्वीच्या काळी होती आणि आजचे जे वैज्ञानिक युगातले ऋषी आहेत त्यांनाही होती. आईन्स्टाईनला विचारलं होतं की आता तुम्ही अणुबॉम्ब निर्माण केला, आता पुढे मानव कुठल्या अस्त्रांनी किंवा शस्त्रांनी लढतील. आज अणुबॉम्ब तुम्ही तयार केला, आता आज अणुयुद्ध सुरू झालेलं आहे सगळ्या ठिकाणी. पुढची परिस्थिती काय आहे तेव्हा त्यांनी शांतपणे उत्तर केलं की पुढे लोक दगडांनी युद्ध खेळतील, पुन्हा मागे जातील. मागे न जाण्याकरता आपल्या वैदिक धर्माने एक सोय करून ठेवलेली आहे. यंत्र, तंत्र आणि मंत्र ह्या 3 गोष्टी आहेत. तर यंत्र हे कितीतरी प्रभावी ठरलं आणि महाभारताच्या युद्धामध्ये आपण पाहतो की ज्या नवीन प्रकारची कितीतरी प्रकारची अस्त्रास्त्र विद्या महाभारतामध्ये होती, परंतु त्या यंत्राच्या बाबतीतलं तंत्र फक्त जाणकारांना माहिती होतं, सर्वसामान्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्याचा मर्यादित प्रमाणामध्ये प्रयोग झाला, पण तो प्रयोग देखील अतिशय म्हणजे भस्मासुरासारखाच होता. आणि म्हणून पलीकडे जे तंत्र निर्माण केलं ते तंत्र म्हणजे या यंत्राची जाणकारी ज्यांना आहे, ज्यांच्यावर संहाराची जबाबदारी आहे, त्याची सूत्र भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिली. त्याला विवेक असं म्हणायचं. आणि त्यामुळे ज्यावेळेला विवेक जागृत होईल त्यावेळेला कुठली भीती बाळगण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आता हा विवेक भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितला किंवा निर्माण केला. अर्जुनाला त्यांनी विवेकी बनवलं आणि त्यानंतर पलीकडे आज विज्ञानाची अतिशय उत्तुंग झेप आपण पाहतो आहोत. आपण चंद्रावरती पोहोचलो, मंगळावरती पोहोचलो, पण त्या ठिकाणी दगड ढोंडल्याशिवाय दुसरं अजून तर काही सापडलेलं नाही आहे म्हणजे आजच्या आचेतोलाचं. पण म्हणून त्या कदाचित आईन्स्टाईननी म्हटलं असेल त्यावेळेला
हे पुढचं युद्ध आता आहे नरकांचं होईल। याचा अर्थ असा की या यांत्रिक युगामुळे एका बाजूला आपली खूप प्रगती झालेली आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही आहे। वैज्ञानिकांनी जे कार्य केलं ते ऋषीमुनींचंच कार्य आहे, त्यांची साधना त्याच प्रकारची आहे। परंतु ही प्रगती ज्यावेळेला झाली त्यावेळेला मनाची प्रगती त्या मनाने फार कमी वेगाने होते आहे। सगळ्या ठिकाणी आज जो भ्रष्टाचार आहे त्यात यंत्रयुगाचा काही दोष नाही आहे, पण जो भ्रष्टाचार आज सगळ्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये हा जो भ्रष्टाचाराचा भस्मासूर निर्माण झाला त्याच्यामुळे चांगली चांगली मूल्य आज पायदळी तुंबली जात आहे। आणि म्हणून आज सगळ्यात मोठी आवश्यकता जर काही असेल तर या वैज्ञानिक युगामध्ये विज्ञानाशी मैत्री करून आध्यात्मिक भूमिकेतून सद्गुरूंच्या माध्यमातून विवेक जागा करणं, आणि हेच अध्यात्माचं कार्य आहे। गुरुमंदिर काय किंवा बाकीची मंदिरे काय त्याच्याकडून जबाबदारी हीच आहे की माणसाचा विवेक जागा झाला पाहिजे। तर विवेक जागा झाला तर मग धोका राहणार नाही। पण आज सगळं अविवेकी कार्य सुरू आहे। आज कुटुंब संस्था नष्ट होते आहे, आज मातृशक्ती नष्ट होते आहे, आज नारी शक्ती नष्ट होते आहे, आज बुद्धिमानांच्या मध्ये देखील एक प्रकारचं वैफल्य आलेलं आहे। अनेक बुद्धिमान दुसऱ्या बुद्धिमानांना खाली ओढण्याचा जो प्रयत्न आहे, प्रयोग आहे, तो सतत करताना दिसत आहे। अशा वेळेला आशेचा किरण जर कुठे असेल तर तो सरांच्या सारखे जे काही ऋषी आज वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या बाजूला, आणि ही आशा आम्हाला शेवटपर्यंत कायम ठेवणारी आहे। कारण आशा यांच्यापासून का बरं आहे की ते जसे वैज्ञानिक आहेत तसेच ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत। त्यांच्या घरी जेव्हा मी पुण्याला गेलो तेव्हा त्यांनी बोलावं आलं, त्यांनी मी गेलो त्यावेळेला स्वतः सर, त्यांना कल्पना आपल्याला माहिती आहे की त्यांना जास्त बोलता येत नाही, चालता येत नाही, तरीही त्यांचं सगळं कुटुंब स्वागत करण्याकरता सडा घालून समोर उभं होतं। आणि ज्यावेळेला मी निघालो त्यावेळेला देखील त्यांना म्हणलं तुम्ही बसा, आता त्रास होईल तुम्हाला। नाही, आलेल्या पाहुण्याला अतिथीला गाडीपर्यंत पोहोचवलं पाहिजे। ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती जपणारे वैज्ञानिक जर निर्माण झाले तर जगाला कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही। पण असे जे काही ऋषीमुनी आहेत विज्ञान क्षेत्रातले ते आध्यात्मिक क्षेत्रातले देखील आहेत। त्यांच्या घरी ज्यावेळेला मी पाहिलं त्यावेळेला असं त्या माळ्यावरती पद्मविभूषण, पद्मश्री, विदर्भ गौरव देखील त्या ठिकाणी मला पाहायला मिळाला, विदर्भ भूषण पाहायला मिळालं। याचं कारण सर हे आपल्या विदर्भातले आहे। विदर्भ ही आपली सारस्वती जन्मभूमी म्हटलेली आहे ना, तर त्याप्रमाणे इथे जे काही सारस्वत निर्माण झालेलं आहे विदर्भामध्ये त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आपले सर आहेत। आणि त्यांनी आज जगामध्ये आपली किती प्रतिभा उंच असू शकते आध्यात्मिक बैठकीवर उभं राहिलं तर हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून त्यांचं गुरुमंदिराची फार जवळचं नातं आहे। आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही विनंती करण्याचं कारणच नाही, मी नागपूरला आलो की पहिल्यांदा गुरुमंदिरात येणार। आणि त्यांना जे प्रेम वाटतं आमच्याविषयी हे प्रेम अतिशय उत्कट आहे। अशा परिस्थितीत प्रकृतीच्या सगळ्या नाना प्रकारच्या तक्रारी असताना आणि नाही म्हटलं तरी थोडं चालावं लागतं, उघडावं लागतं, हे सगळं ते त्यांनी केवळ प्रेमापोटी केलं आपल्या सगळ्यांच्या। आणि आज त्यांना आशा आहे की ही अशा प्रकारच्या मंदिरांपासूनच आहे असं ते वारंवार सांगतात की आज जे काही म्हणजे पुढे काय होणार आहे याच्याकरता मार्गदर्शन हे विज्ञान नाही करणार। विज्ञानामध्ये दुसऱ्या विज्ञानातून कामाची वृत्ती निर्माण होते आणि विज्ञानाला ज्यावेळेला अध्यात्माची बैठक प्राप्त होते त्यावेळेला तमोगुण नष्ट होऊन विवेकाची बाजू प्रबळ होते। आणि म्हणून ते विवेक जागवणारे जे आहेत त्यांना सद्गुरू असं म्हटलं आहे। माऊलींनी देखील तेच म्हटलं आहे की विवेक हाच सद्गुरू आहे।
आणि म्हणून ते विवेकी जीवन जगण्याचे धडे देणं आज फार आवश्यक आहे. दुर्दैवाने कुठल्याही शिक्षण क्षेत्रातल्या सिलेबसमध्ये नीतिमत्तेवर शिक्षण देणारी विद्यालय कुठे राहिली नाही. आणि त्यामुळे हे कार्य जे कोणी करतायत ते करून झालेत कार्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही करतो आहे, अनेक अशा सामाजिक संस्था करतायत आणि त्या सरांसारखे देखील कृषी आहेत की तेही अशा प्रकारचं कार्य या भारतात करतायत. आणि त्यांची तळमळ आहे की माझं राष्ट्र हे विश्वगुरु झालं पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सरांसारखे ज्या वेळेला त्यांनी कॉम्प्युटरमध्ये तर खूप शिष्य निर्माण केले, पण माझ्या मुलावरून मी सांगतो आपल्याला की त्यांनी त्यांना न कळत आध्यात्मिक देखील बनवलेलं आहे. अन्यथा कॉम्प्युटर क्षेत्रातला कोणी एखादा CEO किंवा मोठा 5-6 देशामध्ये कंपन्या आहेत वगैरे असं म्हणणारा माणूस मंदिर स्थापन नाही करत. पण हे सगळं त्यांनी केलं याचा अर्थ हा त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि नुसताच आशीर्वाद नाही, त्यांनी गुरूंना दिलेली ही गुरुदक्षिणा आहे. असे अनेक लोक विदर्भातले अशिक्षित आणि सगळ्या प्रकारच्या समाजात आलेले लोक त्यांनी एक एक माणूस घडवला आहे. आज माणूस घडवणं फार आवश्यक आहे. आणि माणूस घडवल्याशिवाय जग एकत्र होणार नाही. एक कथा आठवते मला की भूगोलाचे शिक्षक होते आणि त्या भूगोलाच्या शिक्षकांनी एक नकाशा फाडला. देशाचा आपला नकाशा असे त्याचे तुकडे केले मुद्दाम. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं, विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी की विद्यार्थी हो, तुम्ही लवकरात लवकर जो कोणी हा नकाशा तयार करून देईल त्याला बक्षीस मिळणार. आता फाटलेला नकाशा, त्याच्या चिंधड्या सगळ्या झालेल्या, एक तिकडे फेकली एक इकडे फेकली. आणि म्हणून सगळी मुलं ते जोडायचा प्रयत्न करत होता. पण ते वरतं खाली जायचं, खालचं वरशी जायचं. तो नकाशा काही, तो हिंदुस्थानचा भारताचा नकाशा काही जोडता आला नाही. इतक्यात एक मुलगा तटकन उभा राहिला आणि तुम्हाला सर मी नकाशा जोडून दिला. तर सरांना आश्चर्य वाटलं. मी त्याचे 4 तुकडे केले, 4 बाजूला फेकले आणि ते सगळे गोळा करून तुम्ही नकाशा तयार करा असं म्हटलं. बाकीचे सगळे विद्यार्थी गोंधळून केलेले आहेत. आणि हा एक विद्यार्थी असा आहे की हा विद्यार्थी भूगोलाचं शिक्षण घेत असताना देखील असं म्हणतो की सर मी नकाशा जुळवलं. तर त्याला त्याने बोलावलं आणि त्याला विचारलं की अरे बाबा, इतक्या लवकर तू हा नकाशा कसा बनवला? त्याने उत्तर काय द्यावं? तो म्हणाला, सर मी त्या नकाशाकडे पाहिलंच नाही. त्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र होतं, ते माणूस जोडला त्यामुळे नकाशा जोडला. हेच तत्वज्ञान आहे. जगातला सगळा माणूस हा प्रेमाने जोडला, त्याच्यामध्ये जर विवेक जागृत केला तर सरांना काळजी करण्याचे काही कारण नाहीये. भस्मासूर आपल्या डोक्यावरती हात ठेवून नष्ट झाला होता, तसंच या ठिकाणी हाही भस्मासूर नष्ट होईल. आणि विज्ञान हे आम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाईल. विज्ञान आणि अध्यात्मामध्ये शत्रुत्व नाही आहे, हे मित्रच आहे. विज्ञानाशिवाय अध्यात्म कळत नाही आणि अध्यात्म कळल्याशिवाय विज्ञान पुढे जाऊ शकत नाही. या 2 गोष्टी आहेत, त्यामुळे ते एकमेकांचे शत्रू नाही आहेत. भौतिक सुखाच्या बाबतीमध्ये, आध्यात्मिक सुखाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून फक्त एकच गोष्ट आहे की विवेक जागृत झाला पाहिजे. तो विवेक जागृत करण्याचं कार्य आपल्या सनातन भारतवर्षामध्ये लक्षावधी वर्षापासून सद्गुरूंच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं कार्य हे विज्ञानाला शांत करणार आहे, हे आपली उन्नती करणार आहे. विज्ञानाची प्रगती आणि मनाची उन्नती हे जेव्हा हातात हात घालून चालतील त्यावेळेला धोका राहणार नाही. अशी परिस्थिती सरांच्या समोर घडावी अशी मी दत्तात्रयाला प्रार्थना करतो आणि त्यांना या ठिकाणी नम्र अभिवादन अवधूताची करायचं. पत्रभेटच्या दिवाळी अंकाच्या विमोचन सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी डॉक्टर अमृत अगस्ती यांना करतो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. पत्रभेटच्या दिवाळी अंकाचे विमोचन पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सरांच्या हस्ते झाले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमचे सद्गुरू आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रभेट या मासिक पत्रिकेचे कार्य गेल्या 23 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे, त्या परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. दिवाळी अंकासाठी जाहिरात देऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्व जाहिरातदारांचे आभार मानतो. या दिवाळी अंकात लेख दिल्याबद्दल देशविदेशातील सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सर्व उपासक आणि पत्रभेटचे वाचक यांचेही आभार मानतो. धन्यवाद. पत्रभेटच्या दिवाळी अंकाच्या विमोचन सोहळ्याचा आस्वाद आता आपण पत्रभेटच्या यूट्यूब चॅनलवरून घेतला. गुरुभक्तांना रुचणारे असे अनेक कार्यक्रम आम्ही या यूट्यूब चॅनलवरून प्रक्षेपित करीत असतो. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आमच्याशी संपर्कात असावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. पत्रभेट दिवाळी अंक 2023. आसे तू हिमालयाच्या पलीकडून. पत्रभेटचा बहुप्रतीक्षित असा दिवाळी अंक नेहमीच नाविन्यपूर्ण असतो. जुनंच ज्ञान, पण त्याला नवा साज चढवून नव्या पिढीपर्यंत त्यांना रुचेल पटेल अशा शब्दात पोहोचवायचं. आपला धर्म, संस्कृती, इतिहास आणि संस्कार टिकवण्यासाठी केलेला अल्पसा प्रयत्न म्हणजे पत्रभेटचा दिवाळी अंक. यावर्षी हा प्रयत्न केलाय आपल्या परदेशातील उपासकांनी. सद्गुरूंच्या विश्वात्मक रूपाचे दर्शन आपल्याला या अंकात होईल. जगाच्या पाठीवर कुठेही राहावं लागलं तरी मनात जर स्वधर्माविषयी प्रेम, आस्था आणि निष्ठा पक्की असेल तर तिथेही कार्य होऊ शकतं, हा संदेश देणारा हा अंक. हे कार्य करताना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात, सद्गुरू शक्तीचे त्यांना आलेले अनुभव, परदेशात राहून त्यांनी केलेले कार्य, त्यांची विशिष्ट विषयावरील जिज्ञासा, त्यासाठी केलेले अथक प्रयत्न. गुलदस्त्यातील फुलांप्रमाणे विविध रंगी लेख वाचून आपल्यालाही नक्कीच आनंद होईल, यात शंका नाही. चला तर मग आपणही आपली प्रत आजच राखून ठेवू. यंदाची दिवाळी साजरी करू पत्रभेट दिवाळी अंकाबरोबर. सर्वांना नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पत्रभेटचे संपादक श्री अवधूत अगस्ती. किंमत फक्त 200 रुपये.